हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। वरणफळ किंवा चकोल्या हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे। तो विशेषतः पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात आवडीने खाल्ला जातो। सध्या कुडकुडत्या थंडीमध्ये आपण पोटभरीचा असा हा पदार्थ बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी हे 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडा पाव चमचा ओवा आपण घेतलेला आहे, तो असा हातावरती क्रश करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाव चमचा आपण हळद घालून घ्यायची याच्यामध्ये। हे पीठ जे आहे आपण ते असं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला जास्त पातळ चपातीच्या पिठासारखं नाही मळायचंय, त्याच्यापेक्षा थोडं घट्टसर मळायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे पीठ। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपण आणि पुन्हा व्यवस्थित मळून एक 10 मिनिटं आपण हे झाकून ठेवायचं आहे। आता हे पीठ आपण झाकून एक 10 मिनिटं ठेवून देऊया। आणि आता आपण इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे मी एक एवढा सुका खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, छोटाच आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। हे मिक्सरला आपण वाटून घेऊया। आता हे असं वाटण तयार झालेलं आहे। लसूण, खोबरं आणि कोथिंबीर। सातारा सांगली भागामध्ये मोस्ट ऑफ बऱ्याच भाज्यांमध्ये हेच वाटण वापरलं जातं। इथे 1 वाटी तुरीची डाळ मी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे। ती आता आपण घोटून घेऊया, एकजीव करून घेऊया व्यवस्थित अशी। आणि यामध्ये थोडं पाणी घालून ही पुन्हा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आपण। आता आपण फोडणीची तयारी करूया। आता इथे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आपण। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची। आता मोहरी छान तडतडायला लागलेली आपली। त्यामध्ये आपण अर्धा चमचे जिरे घालून घेऊया आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। पाव चमचा हिंग घालून घेऊया आपण। आणि आता आपण केलेलं वाटण याच्यामध्ये घालून घेऊया। हे व्यवस्थित तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपण। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिश्रण भाजून घेऊया। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये घालतो आहे मसाल्याचं पाणी। मसाला व्यवस्थित असं छान असा भाजून घ्यायचा, कारण आपण हा मसाला कच्चाच वाटण केलेलं आहे यासाठी। आता या मसाल्यामध्ये आपण 1 चमचा घाटी मसाला घालून घेणार आहोत। हा कांदा लसूण मसाला आहे, तो आपण घालून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि अर्धा चमचा आपण हळद घालून घेणार आहोत। ही पण व्यवस्थित अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला जर अळणी चकुल्या करायच्या असतील तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं, त्यासुद्धा चवीला अप्रतिम लागतात। आता इथे आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे। छान असं तेल सुटलेलं आहे बाजूने। आता आपण शिजवलेली डाळ याच्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि चकुल्या ज्या असतात त्या शक्यतो पातळ असतात, त्यामुळे आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। आता इथे लागेल तसं मी गरम पाणी घालणार आहे। ते जवळजवळ मी 2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। तर हे व्यवस्थित असं उकळून द्यायचं आहे आपल्याला। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आपण। आता इथे या रश्श्याला उकळी येते तोपर्यंत आपण चकुल्या बनवून घेऊया। आता इथे पीठ सुद्धा व्यवस्थित आपलं मुरलं आहे। आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि एका पोळपाटावरती आपण लाटून घेऊया। आता इथे या गोळ्याला सुक्क पीठ लावून घ्यायचं आहे आपण आणि ते व्यवस्थित असं आपण लाटून घेऊया। आता अशा प्रकारे आपण हे लाटून घेतलेलं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे मीडियम ह्याच्यामध्ये। आणि आता आपण हे कट करून घेऊया सुरीने। तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता, छोटे मोठे। अशा प्रकारे आपण हे कट करून घ्यायचं आहे। आणि आता हे एका ताटात काढून घेते मी। अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पण चकुल्या करून घेऊया। इथे आपल्या सगळ्या चकुल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित लाटून कापून झालेल्या आहेत। आता इथे आपल्या रश्श्याला पण छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। असा एकदम छान असा एकसंध झालेला आहे। डाळ वेगळीकडे आणि मसाला वेगळीकडे, पाणी वेगळीकडे असं झालेलं नाहीये। छान अशी एकसंध झालेली आहे। ही पातळ अशीच असते। आता यामध्ये आपण एक एक चकुल्या घालून घेऊया। यालाच काही ठिकाणी वरणफळ असं सुद्धा बोलतात। आता आपण हे एक एक असं घालून घेऊया इथे। आता इथे आपल्या सगळ्या चकुल्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। अलगद हाताने फक्त असं फिरवायचं आहे, अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत किंवा काही नाही। आता ह्या शिजण्यासाठी आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं हे व्यवस्थित असं झाकून ठेवूया।
आता जवळजवळ 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. आपल्या चकुल्या ज्या आहेत त्या सर्व व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते आणि अजिबात त्या कुठेही चिकटलेल्या नाहीयेत, एकमेकांना व्यवस्थित अशा झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते चकुली. हाताला कुठेही चिकटत नाहीये, याचा अर्थ ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता पटकन अशी तुटते आहे ती. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर पेरून घेऊया आणि एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. छान अशा आपल्या चकुल्या तयार झालेल्या आहेत. थंडीच्या दिवसात अशा गरमागरम चकुल्या फार छान अशा लागतात. आणि ज्यांना कोणाला सर्दी खोकला झाला असेल, तोंडाला चव नसेल, अशा व्यक्तींना तर अतिशय उत्तम पर्याय हा आहे. तुम्हाला मी दाखवते किती छान अशा आपल्या ह्या चकुल्या झालेल्या आहेत. एकसंध झालेल्या आहेत एकदम अशा, आणि चवीला पण खूप सुंदर लागतात या. तर या थंडीमध्ये तुम्ही नक्की या चकुल्या करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.